त्याग घडला पाहिजे आणि बालपणात संस्कार घडले पाहिजे. जुनी माणसं एक वाक्य बोलतात, आजही ते वाक्य प्रसिद्ध आहे, काठी ओली आहे तोपर्यंतच ती वागते, एकदा काठी वाळली की मोडेल पण वाकणार नाही. मुलं लहान आहेत ना तोपर्यंतच त्यांच्या गळ्यात माळ आली पाहिजे. एकदा का मुलं मोठे झाले मग ते आपली माळ काढायला कमी करीत नाही. त्यांनी धरिला मणी विठ्ठल निळा मणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. समचरण सरोजं चंद्रनीलांबुधाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञजीवोदरारदावतारं कलङ्कं तेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशबादापनोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. गंगा विशुद्धं यतपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजीयोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. शरदिदुसमाकारे परब्रह्मा स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते. जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सेवेला की सेवक झालो झालो सेवेला की सेवक झालो झालो सेवेला की सेवक झालो झालो सेवेला की सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा देवा. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा विठ्ठला. सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया
सेवेला की सेवक झालो वा वा. सेवेला की सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे सोयरी आप्तेष्ट नातेवाईक, दुःखांकित वाकचौरे परिवार आणि वाकचौरे परिवाराचा मित्र परिवार, आज या ठिकाणी स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी इंदुबाई मुरलीधर वाकचौरे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. श्री शंकरराव मुरलीधर वाकचौरे, श्री शिवाजी मुरलीधर वाकचौरे, श्री लक्ष्मणराव मुरलीधर वाकचौरे आणि सौभाग्यवती भीमा त्र्यंबक आष्टेकर आणि समस्त वाकचौरे परिवार या परिवाराच्या वतीनं आज या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. आमचे जिवलग मित्र श्रीरामपूर शहरातील तरुणांचे प्रेरणास्थान, श्रीरामपूर नगरपालिकेचे मार्गदर्शक, माझे जिवलग बालमित्र, माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व आदरणीय पंकजराव गोराणे उर्फ बाळासाहेबजी गोराणे यांच्या प्रेमास्तव आजची सेवा वाकचौरे परिवाराच्या वतीनं माझ्यापर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर विशेष आग्रह धरणारं व्यक्तिमत्व आदरणीय शिवाजीराव वाकचौरे यांचाही विशेष आग्रह होता. आदरणीय भरत शेठ जगदाळे यांचाही विशेष आग्रह होता आणि आमचे जिवलग मित्र किशोर भाऊ फुंडगे यांचाही आग्रह होता. या सर्वांच्या आग्रहास्तव आजच्या कीर्तन सेवेचा योग आला. सेवेचं नियोजन करणारा समस्त वाकचौरे परिवार, शिवाजी दादा आणि त्यांचा संपूर्ण परिवार, या परिवाराला मी मनापासून वंदन करेल की अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी आपल्या मातोश्रींचं पुण्यस्मरण आज आयोजित केलेलं आहे. एखाद्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एवढं सुंदर कीर्तन सेवेचं नियोजन असतं, ते एक दिवसीय कीर्तन सेवेचं नियोजन या वाकचौरे परिवारानं आज केलेलं आहे. म्हणून या वाकचौरे परिवाराचं आपण टाळी वाजवून स्वागत करूयात की आपल्या मातोश्रींच्या समारोपाचा सोहळा या पद्धतीनं या परिवारानं आयोजित केला. कीर्तन करणं म्हणजे ज्ञानदान होणं, ज्ञानदानानंतर अन्नदान होणं आणि कीर्तनाच्या अगोदर पिंडदान होणं, संकल्पदान होणं, हे सर्व आपल्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ या वाकचौरे परिवारानं सुंदर आयोजन केलेलं आहे. म्हणून आज समस्त वाकचौरे परिवार या मातोश्रींना फोटोमध्ये भेटतोय. या मातोश्रींनी देह ठेवून 1 वर्ष पूर्ण झालं. आपल्या घरातील वडीलधारे, आपल्या घरातील एखादा सदस्य ज्या दिवशी देहरूपानं आपल्यातनं निघून जातो, तो दिवस आपल्या दृष्टीनं सगळ्यात दुःखाचा दिवस असतो. हो, ज्यावेळी त्यांचा अंत्यविधी आटोपतो त्यावेळी आपण घराकडे फिरतो. आपल्या घराकडे येताना आपली पावलं जड पडलेली असतात आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपलंच घर आपल्याला परकं वाटायला लागतं. त्याचं कारण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांच्या संस्कारानं, वडीलधाऱ्यांच्या त्यागानं, वडीलधाऱ्यांच्या समर्पणानं आपली जीवनरूपी वास्तू उभी राहिलेली असते. आज या मातोश्रींच्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या स्वभावाची आठवण होते. या मातोश्रींचा स्वभाव शांत होता, मितभाषी होत्या. या परिवाराची त्यांनी अतिशय कष्टानं जडणघडण केली, कष्टानं हा परिवार उभा केला. आज या मातोश्री आपल्याला प्रतिमेत भेटतील, आज सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, पण या मातोश्री मात्र परत भेटणार नाहीत. आजपर्यंत वाकचौरे परिवारातील एकही कार्यक्रम या मातोश्रींशिवाय झाला नव्हता. आज हा कार्यक्रम संपन्न होतोय, या मातोश्री नाही आहेत. मातोश्री गेल्यानंतर या परिवाराचं सांत्वन केलं असेल अनेकांनी. अरे लेकरं रडायला लागले, लेक रडायला लागली, नातवंड रडायला लागले की माता बहिणी येऊन त्यांचं सांत्वन करतात.
अरे नको रडू नको रडू, अरे आई गेली म्हणून काय झालं, मी तुझ्या आईसारखीच आहेत ना, नको रडू. मला सांगा, आई सारखीच असतात समजून सांगणारे, पण प्रत्यक्षात आई नसतात गड्या. कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळ्या गोष्टी आपल्याला परत उपलब्ध होण्यासारख्या असतात, पण या जगामध्ये आई वडील आजी आजोबा घरातील वडीलधारे एकदा देहरूपानं गेलेत ना की ती परत भेटण्याची कोणतीही व्यवस्था नाही आहे. आणि शहाणी माणसं असं आहेत की बाळासाहेब, शहाण्या माणसांचं काम झालं ना की ती निघून जातात. ऐश्वर्य पाहण्याकरता थांबत नाहीत. जे ऐश्वर्य ते उभे करून देत असतात ना, ते ऐश्वर्य पाहण्याकरता किशोरदादा वडीलधारे थांबत नसतात. ते म्हणतात आमचं काम झालं, आता पुढच्या पिढीच्या स्वाधीन हा प्रपंच आम्ही करतोय आणि आम्ही या विश्वाचा निरोप घेतोय. आणि काम संपल्यानंतर लगेच जाणं हेच शहाण्या माणसांचं लक्षण आहे. म्हणून या वाकचौरी परिवारानं या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ अतिशय सुंदर नियोजन केलं. एवढं सुंदर नियोजन, हा भव्य दिव्य लॉन्स असेल, अन्नदानाची व्यवस्था असेल, कीर्तन म्हटलं की नियोजनाचा भाग येत असतो. आणि सगळं नियोजन करणं म्हणजे अंतःकरणातील श्रद्धेचा भाग असतो. किशोरदादा औपचारिकतेनं महाराष्ट्रभर पुण्यस्मरण संपन्न करतोत आम्ही. औपचारिकता असते, या आणि पुण्यस्मरण करून निघून जा. परंतु शिवाजीदादा, शंकरदादा, समस्त वाकचौरे परिवार यांनी अतिशय श्रद्धेनं हे संपूर्ण नियोजन केलं. आमच्या बाळासाहेब गोराणे साहेबांनी खूप दिवसापूर्वी मला या तारखेची नोंद करून दिली होती. खूप दिवसापूर्वी ही तारीख माझ्यापर्यंत पोहोचवली. हा सगळा नियोजनाचा भाग जो आहे, हा सगळ्याच्या सगळा या मातोश्रींच्या पुण्याईचा भाग आहे. या मातोश्रींची पुण्याई आहे म्हणून आज आपण कीर्तन सेवा संपन्न करतोय. 5 वाक्य ऐका, लक्षपूर्वक ऐका कीर्तन. 5 वाक्य सांगतो आपल्याला. मन कळण्याकरता भावना लागते 1, वेदना कळण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान कळण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख कळण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि कीर्तन आयोजित करण्याकरता वाडवडिलांची पुण्याई लागते 5. विठाला 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 विठाला. आज या मातोश्रींचं अंतःकरण देवाला म्हणत असेल, देवा अरे काय माझ्या लेकरांनी सुंदर नियोजन केलंय. कीर्तन सेवेकरता ही सर्व विद्यार्थी महाराज मंडळी एका गणवेशात बोलावलीत गड्या. हो, एका गणवेशातले टाळकरी आहेत. हो, गंधर्वासारखे गाणारे गायनाचार्य आहेत. भगवान शिवाजींसारखे मृदंगाचार्य आहेत. ही सगळी जी मांदियाळी आहे ही माझ्या लेकरांना आज उभी केली आहेत. या मातोश्रींचं अंतःकरण देवाला म्हणतायत की माझ्या जन्माचं आज सार्थक झालं. मी आयुष्यभर परिश्रम घेतले ना, त्या सगळ्या परिश्रमाचं आज मला फळ मिळालं गड्या. या मातोश्री हात जोडून देवाला म्हणत आहेत, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, विसावा पावलो विसावा. मातोश्रींचं अंतःकरण देवाला म्हणतायत, देवा आजपर्यंत मी जेवढे परिश्रम घेतलेत त्या परिश्रमाचा आज श्रम परिहार होतोय. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा,
हातानी चिंतीने पावल विसावा. समारोप गोड होतोय. मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण कीर्तन सेवेच्या माध्यमातून या परिवारानं आयोजित केलेत. कीर्तन सेवेकरता उपस्थित संतवृंद, त्यामध्ये महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, श्रीरामपूर तालुक्याचं वैभव, आमच्या निमगाव खैरी गावचं भूषण, हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज बनकर, त्यांचा आवाज महाराष्ट्रात गाजतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, हजारो तरुण शुभमदादांच्या चाली ऐकतात. आज आपल्याला शुभमदादांचा आवाज ऐकायला मिळतोय. शुभमदादांना वंदन करतो आणि धन्यवाद देतो. गायनाचार्य, भजन सम्राट, आमच्या निमगाव खैरी भजनी मंडळाचे मार्गदर्शक आणि आमचे जिवलग मित्र, माझ्यावर भावापलीकडे प्रेम करणारे व्यक्तिमत्व, हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज उंदरे, मृदंगाचे महामेरू, मृदंग अलंकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंग गाजतो इकड्या, हरिभक्तीपरायण माऊलीजी महाराज तांबे महाराजांना सुद्धा वंदन आहेत. संदीपानी गुरुकुल आहेत. संगमनेर जवळच घुलेवाडी गाव आहे. या घुलेवाडी गावामध्ये महाराष्ट्रातील सर्वात हायटेक गुरुकुल आहे, संदीपानी गुरुकुल. जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थी तिथं वारकरी संप्रदायाचं अध्ययन करतात. हजारो मृदंगाचार्य ज्यांनी घडवलेत त्या गुरुकुलाचे मार्गदर्शक आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने हे गुरुकुल सुरू आहेत. आणि या गुरुकुलातील विद्यार्थी आपल्याला आज कीर्तन सेवेला साथ करण्याकरता उपस्थित आहेत. आपण या सगळ्या विद्यार्थ्यांचं टाळी वाजवून स्वागत करूयात. जोरदार टाळी वाजवा. आमच्या यूट्यूब चॅनलचे सर्व उमेशदादा आपल्यालाही धन्यवाद देतो. आमच्या साऊंड व्यवस्थेचे सर्व दत्तूदादा पाचपिंड आपल्याला सुद्धा मी वंदन करतो, धन्यवाद देतो. या वाकचौरी परिवाराचे सर्व उपस्थित पाहुणे मंडळी, मित्र परिवार, उपस्थित सर्व माझ्या माता बहिणी, आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती वाकचौरे परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान, महारुद्र हनुमान की नमः. पार्वती पते हर हर. विठ्ठला 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 विठ्ठला. संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा 4 चरणाचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. आजच्या अभंगाद्वारा माझ्या निळोबारायांनी आपल्याला परमेश्वरानं जेवढा वेळ दिला त्या वेळेचं सार्थक कसं करता येईल याकरता एक बीज मंत्र दिलेला आहे. निळोबाराय म्हणतात, प्रत्येक जीवाला भगवंताने काही काळ दिलेला असतो, काही वेळ दिलेला असतो, काही संधी दिलेली असते. आपलं जीवन पहिल्या श्वासापासून प्रारंभ होतं ते समारोपापर्यंत आमच्याबरोबर श्वास असतो. श्वासापासून सुरुवात होते, श्वासापर्यंत समारोप होतो. ऐका, आपल्याला मिळालेले सगळेचे सगळे श्वास हे आपण चांगल्या कार्यामध्ये व्यतीत करावेत असा संत महापुरुषांचा आग्रह आहे. पण त्यात दुर्दैव असं आहे की आपल्याला मिळालेलं पूर्णचं पूर्ण आयुष्य हे आपण कल्याणार्थ जगतोच असं नाही. त्याचं कारण बालपणामध्ये जेवढं आयुष्य आपलं निघून जातं ते आठवत नाही. बरं, वार्धक्यामध्ये जेवढं आयुष्य आम्हाला मिळतं ते वार्धक्यामध्ये आयुष्य मिळून उपयोग नाही, कारण शरीराची उमेद संपलेली असते. मग जेवढं कामाचं आयुष्य आहे त्याला म्हणतात तारुण्य. लक्षपूर्वक आहे का? तारुण्यामध्ये प्रयत्न केले तर वार्धक्याचे दिवस अतिशय आनंदात जातात. संतांनी वर्णन केलेलं आहे,
बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, बळे मागुता जन्म घेणे. बालपणी आम्हाला आमचं आयुष्य कसं गेलं समजत नाही, आठवत नाही. पण बालपणामध्ये जर संस्कार योग्य पद्धतीनं झाले ना तर तारुण्यामध्ये त्याग घडतो आणि वार्धक्यामध्ये स्वानंद मिळतो. विठ्ठला 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 तीन वाक्य लक्षात ठेवा. बालपण, तरुणपण, म्हातारपण या तीनही स्तरामध्ये कशाची आवश्यकता, एवढे तीन वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. बालपण हे संस्काराने शोभतं 1, तरुणपण हे त्यागाने शोभतं 2 आणि म्हातारपण हे भजनाने शोभतं 3. विठ्ठला 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 विठ्ठला. बालपणात संस्कार असावेत. बालपणात संस्कार आले, तारुण्यात त्याग घडतो. तारुण्यात त्याग घडला की वार्धक्यामध्ये चिंतन घडतं, भजन घडतं, सेवा घडते. वार्धक्यामध्ये स्थिरता प्राप्त होते. या जगात बरीच मंडळी अशी आहेत की ज्यांच्या समारोपामध्ये ते अजिबात स्थिर राहत नाहीत. वार्धक्यामध्ये स्थिर होणं मध्ये स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. हे होण्याकरता तारुण्यात त्याग घडला पाहिजे आणि बालपणात संस्कार घडले पाहिजे. जुनी माणसं एक वाक्य बोलतात, आजही ते वाक्य प्रसिद्ध आहे. काठी ओली आहे तोपर्यंतच ती वागते, एकदा काठी वाळली की मोडेल पण वाकणार नाही. मुलं लहान आहेत ना तोपर्यंत त्यांच्या गळ्यात माळ आली पाहिजे. एकदा का मुलं मोठे झाले मग ते आपली माळ काढायला कमी करीत नाहीत. विठ्ठला कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याचं चांदणं म्हणजे मोक्षाचं चांदणं. या मोक्षाच्या चांदण्याला चकोर नावाचा पक्षी भुकेला आहे. चकोर नावाच्या पक्ष्याची तहान तेव्हाच भागेल जेव्हा याला चंद्रामृत सापडेल, म्हणजे कैवल्याचं चांदणं सापडेल. मग कैवल्याचं चांदणं कधी सापडतं? शरद पौर्णिमेच्या रात्री सापडतं. त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. मग तो चकोर नावाचा पक्षी, त्याला कोजागिरी पौर्णिमाच माहीत नाही. मग याकरता कविवर्य म्हणतात चंद्र भाऊ पांडुरंगा. देवा तुम्ही चंद्र व्हा की जेणेकरून तुम्ही आम्हाला सांगाल की मी येतोय या मृत्यूलोकामध्ये, हे चंद्रामृत तुम्ही सेवन करा. हे सांगण्याकरता स्वतः श्री गुरु निवृत्तीनाथ दादा देवाला विनंती करतात, देवा आम्ही चकोर व्हायला तयार आहेत, पण तुम्ही चंद्र होत असाल तर. आपण सगळे सुखाकरता तहानलेलं चकोर आहोत. आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे सुखाची. त्याकरता बालपणात संस्कार, तारुण्यात त्याग आणि वार्धक्यात भजन या 3 गोष्टी आवश्यक आहे का बरं? या 3 गोष्टी आम्हाला सुखापर्यंत नेतील. लक्षपूर्वक ऐका. भजनाचे संस्कार असतील, वडीलधाऱ्यांचे सेवेचे संस्कार असतील तर आपल्याला तारुण्यामध्ये अनेक सुख सुविधा पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचा हळूहळू त्याग करता येईल आणि तोच त्याग आम्हाला वैराग्यापर्यंत घेऊन जात असतो. मग तिथूनच आमच्या प्रपंचातला आनंदाचा जन्म होतो. मग माझे निळोबाराय म्हणतात की आपल्याला प्रत्येकाला मिळालेला वेळ हा ईश्वराच्या चरणी समर्पित करावा लागेल. जेवढा वेळ आपल्याला समजतोय ना तेवढा वेळ ईश्वराच्या सेवेत, ईश्वराच्या भजनात व्यतीत करा. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळही मंगळ मंगळाचे. बाळासाहेब अनेक जण जन्माला येऊन गेलेत जे कधी मंदिरापर्यंत आले नाही, ज्यांना कधी टाळ माहिती नाही, ज्यांना कधी भजन माहिती नाही, ज्यांना कधी वडीलधाऱ्यांची सेवा माहिती नाही. अनेक जण आले पण आणि निघून गेले. येत वरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. मग आपल्याला मिळालेली संधी आहे, आपल्याला मिळालेली ही सुवर्ण संधी आहे. या जन्माचं सार्थक करून घ्या. आपल्याला जेवढा वेळ ईश्वरानं दिलात ना तेवढा सगळ्याच्या सगळा वेळ देवाच्या चिंतनात घाला. नाहीतर सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यत्न नाही केला, इंदाता दिशा क्षीण पावला, दिशा क्षीण पावला.